जलविद्युत प्रकल्प, औष्णिक विद्युत प्रकल्प किंवा बाकीचे जे काही घटक आहे ते आपल्याला परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बऱ्याच वेळा अडचणीत आणत असतात. पहिले काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, एक कॅटेगरी प्रॉपर लक्षात ठेवायची. जलविद्युत प्रकल्प, औष्णिक. बरं, भले तुम्ही एक लक्षात घ्या, परीक्षेला कोणत्या एमपीएससी असू द्या, सरळ सेवेची कोणती परीक्षा असू द्या, तिथं आपल्याला एक प्रामाणिकपणे एक असं प्रश्न पडतो का कसं लक्षात ठेवायचं. पहिले एक कॅटेगरी लक्षात घ्या की महाराष्ट्राची विद्युत जी काही क्षमता आहे निर्माण करण्याची ती कोणती जास्त आहे, तर औष्णिक आहे. औष्णिक नंतर समजा ती जलविद्युत असेल, त्यानंतर अणुविद्युत असेल, तर तो उतरता क्रम नीट लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानुसार ते जे काही प्रकल्प आहे, औष्णिक विद्युत प्रकल्प असतील, जलविद्युत प्रकल्प असतील किंवा अणुविद्युत प्रकल्प असतील, बरोबर. आणि अपारंपरिक ऊर्जा स्रोत जे आहे त्याच्यामध्ये पवनचक्की असेल, सौर प्रकल्प असतील, त्यांचीही माहिती आपल्याला परीक्षेच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाची आहे. तर आपण एक एक कॅटेगरी आपण इथं लक्षात ठेवण्याचा पूर्ण प्रयत्न करूया. आलं लक्षात? तर पहिलं बघा, कोयना असेल तर सातारा, बरं. तिलारी तर ते कोल्हापूरमध्ये, वैतरणा असेल तर ते नाशिकमध्ये येतं आणि मुंबईला पाणी पुरवठा करणारे प्रकल्प सुद्धा आपल्याला जलविद्युत प्रकल्प ते महत्वाचे आहे. आलं लक्षात? जायकवाडी छत्रपती संभाजीनगरमध्ये येतात. आलं लक्षात? छत्रपती संभाजीनगरमध्ये. मग ती कॅटेगरी आपली काय राहते विद्यार्थी मित्रांनो, लक्षात राहते. त्यानंतर एलदरी आहे हिंगोलीमध्ये, खोपोली आहे रायगडमध्ये, जिगाव आहे बुलढाण्यामध्ये, राधानगरी आहे कोल्हापूरमध्ये, पवना आहे पुण्यामध्ये, भिरा रायगडमध्ये, भिरा आणि भिवपुरीमध्ये बरेच विद्यार्थी कन्फ्युजन होतात, ते करायचं नाही. त्यानंतर पेंच येतं नागपूरमध्ये, भातसा येतं ठाण्यामध्ये आणि गोसीखुर्द येतं तुमचं भंडाऱ्यामध्ये. तर अशा प्रकारे प्रॉपर चॅनलायझेशन करून एक एक बाबी पूर्णपणे लक्षात ठेवायचंय. आता समजा हे झालं तुमचं जलविद्युत प्रकल्पांचं, बरोबर. तर तसंच तुम्हाला बाकीच्याही गोष्टी छान प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकतात. मग आता आपण त्या कॅटेगरीमध्ये औष्णिक विद्युत प्रकल्प, जलविद्युत प्रकल्प जसं लक्षात ठेवतो, तसं इकडे बघा, प्रमुख खनिज उत्पादक जिल्हे कोणते. कारण की महाराष्ट्र हा मॅग्नीज उत्पादनामध्ये एक आघाडीवरती आहे. आपण त्यावेळेस पण बघितलं होतं की महाराष्ट्र पठाराची निर्मिती जर झाली असेल, बरोबर, महाराष्ट्र पठाराची जर निर्मिती झालेली असेल तर आपलं पश्चिम महाराष्ट्रातले 29 वेळा झालेल्या भ्रंशमूलक उद्रेकामुळे ते काय झालेलं आहे, विदर्भाकडे फेकलं गेलेलं आहे. मग तुम्ही इथं लक्षात ठेवू शकतात विदर्भातील काही महत्व खनिज आहे, जसं दगडी कोळशामध्ये नागपूरमधील कामठी उमरेड तालुके किंवा ते प्लेस जास्त प्रामुख्याने येतात. बॉक्साईड मध्ये कोल्हापूर आघाडीवरती आहे, क्रोमाइट मध्ये भंडारा आघाडीवरती आहे, त्यानंतर तांब्यामध्ये चंद्रपूरचा काही भाग आघाडीवरती आहे, लोहखनिजामध्ये गडचिरोलीचा काही भाग आघाडीवरती आहे, फ्लोराईट मध्ये चंद्रपूरचा आहे, मॅग्नीज मध्ये भंडाऱ्याचा आहे, चुनखडीमध्ये यवतमाळचा आहे आणि अभ्रक मध्ये नागपूर चंद्रपूरचा आहे. तर प्रामुख्याने आपल्याला काही असे नावं येत असतात. मेटलर्जी म्हणजे काय, त्यानंतर ओर्स आणि मिनरल्स यांची एक सेपरेट यादी आपण सायन्समध्ये शिकत असतो विद्यार्थ्यांनो. त्याची सुद्धा एक यादी व्यवस्थितरित्या काढून ठेवायची, जेणेकरून आपल्याला अडचणी येत नाही. तर अशाच प्रकारे एक 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 माहिती आपल्याला कलेक्ट करायची आहे. सो बी प्रिपेअर्ड. कोणतेही भाग